गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक चालू आहे, अंतिम टप्प्यात आलेला आहे. पाठ्यमागच्या किंवा कालच्या लेक्चरला आपण कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक, याच्यामध्ये कुठलाही मीडियम डायलेक्ट्रिक मीडियम नसेल तर याची कॅपॅसिटी व्हॅल्यू असते C इज इक्वल टू A epsilon 0 upon D, where A is the area of each plate and D is the separation. या पद्धतीने सांगितलं. आता त्याच्यानंतर हा जर कंडेन्सर चार्ज केला तर त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केली, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आपण. एनर्जी स्टोअर इन द कंडेन्सर ते एक्सप्रेशन आपण घेतलं. E इज इक्वल टू 1/2 CV², 1/2 QV and 1/2 Q² upon C. असे तीन वेगवेगळे त्याचे फॉर्म आहेत. सो एनर्जी स्टोअर्ड इन द कंडेन्सर इज गिवन बाय दिस डिफरंट फॉर्म्स. कारण कॅपॅसिटीचा जो फॉर्म्युला आहे Q upon V इज इक्वल टू C, त्यातले हे दोन फॅक्टर इथं असतील, हे दोन फॅक्टर इथं असतील आणि हे दोन फॅक्टर इथं असतील. या पद्धतीने वेगळ्या दोन फॉर्म मध्ये, दोन फॅक्टर्स मध्ये हे तीन वेगळे फॉर्म दिलेले आहेत. सो एनर्जी स्टोअर्ड अँड कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक, अशी दोन एक्सप्रेशन्स, असे दोन फॉर्म्युले काल सांगितले. आता आपण पुढे जाते. कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स. आता त्यासाठी वी हॅव टू कन्सिडर अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. उभा आडवा कसा दाखवलं चालेल. इट कन्सिस्ट ऑफ टू प्लेट्स, से P and P' or P1 and P2. The plate P is charged. The plate P is charged with the charge plus Q. Due to this, the charge minus Q is induced on inner side of the plate P2. पहिल्या प्लेटला चार्ज प्लस दिलाय, प्लस Q दिला, त्याच्यामुळे दुसऱ्या प्लेटच्या आतल्या बाजूला मायनस Q आणि बाहेरच्या बाजूला प्लस Q होतो. and that plus Q charge is free and it can be removed by earthing. आणि हा एकमेकाशी बाउंड असतात का निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये बाइंडिंग असतं. हे दोन क्लोज असल्यामुळे दोघांमधलं स्पेसिंग सेम एकदम कमी असल्यामुळं या दोन मधलं स्पेसिंग फार कमी आहे आणि त्याच्यामुळं हे दोन एकमेकाशी क्लोज आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बाइंडिंग आहे. सो दिस निगेटिव्ह चार्ज इज बाउंड विथ द पॉझिटिव्ह चार्ज. इट इज नॉट फ्री, but the positive charge which is induced on the outer side is free and that can be removed by earthing. Earthing याचा अर्थ रिमूव्हल ऑफ द फ्री चार्ज. या प्लेटच्या बाहेरच्या बाजूला असणारा फ्री चार्ज रिमूव्ह करायचा म्हणजेच त्या प्लेटचं काय करायचं, अर्थिंग करायचं. या अर्थानं नाव दिस इज द कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, ईच ऑफ एरिया A and separation D. हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. मेटल प्लेट्स दोन आहेत, पॅरलल आहेत, प्रत्येकाचा एरिया आहे, दोघांमध्ये सेपरेशन D आहे. अशा पद्धतीचा कॅपॅसिटर आहे. एका प्लेटवरती प्लस Q दिला, दुसऱ्या प्लेटच्या आतल्या बाजूला मायनस Q, दुसऱ्या बाहेरच्या बाजूला प्लस Q. दॅट कॅन बी रिमूव्ड बाय द अर्थिंग. आणि असा जो कंडेन्सर आहे विदाउट डायलेक्ट्रिक कंडेन्सर आहे. कॅपॅसिटी ऑफ दिस कंडेन्सर इज प्रूव्ड लास्ट टाइम एज A epsilon 0 upon D and the field between these two plates is sigma divided by epsilon, where sigma is Q upon A into epsilon 0. सो या दोन प्लेट्स मध्ये असणारे इलेक्ट्रिक फील्ड जे असेल, हे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आणि या कंडेन्सरची कॅपॅसिटी. पण आता आपण या पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये एक डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवणार आहोत. नाउ वी हॅव टू कन्सिडर अ डायलेक्ट्रिक स्लॅब. We have to consider a dielectric slab of thickness T, which is less than D. या दोघांमध्ये सेपरेशन आहे, त्याच्यापेक्षा त्याची थिकनेस कमी आहे, त्यामुळे काही स्पेस मोकळा राहतोय. सो वी हॅव टू कन्सिडर दिस डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ थिकनेस T अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K. या डायलेक्ट्रिक स्लॅब आहे, डायलेक्ट्रिक मटेरियल असेल, कुठलं असेल, वॅक्स असेल, व्हॉट एव्हर, त्या मटेरियलचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आहे. आणि आता when this dielectric slab is introduced, the field E0 acts on it. याच्यावर कुठलं फील्ड ऍक्ट होणार आहे, E0. ऑलरेडी जे फील्ड आहे ती फील्ड त्याच्यावर ऍक्ट होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे एखादा डायलेक्ट्रिक जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर तो पोलर असेल तर नॉन पोलर कुठलाही असू द्या, त्याचं काय होतं, पोलरायझेशन होतं. मग हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला की याच्या एका म्हणजे लेफ्ट साइडच्या सरफेस वरती
मायनस चार्ज आणि राईट साईडच्या सरफेसवरती प्लस चार्ज इंड्यूस होतो. इकडं निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईडला निगेटिव्ह साईडला पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस होतो हे आपल्याला माहिती आहे. अँड दीज आर द इंड्यूस्ड चार्जेस प्लस क्यू अँड मायनस क्यू. P म्हणून आपण ड्यू टू द पोलरायझेशन. चार्ज ड्यू टू पोलरायझेशन. या डायलेक्ट्रिकचं पोलरायझेशन झालं, याच्यामध्ये डायपोल मोमेंट क्रिएट झाली, हा इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करायला लागला. मग त्यामुळे तयार झाली इंड्युस्ड चार्जेस किंवा पोलराइज चार्जेस मायनस क्यूपी प्लस क्यूपी आणि याच्यामध्ये प्लस टू मायनस असं एक इलेक्ट्रिक फील्ड पण तयार होणार आहे ईपी. दिस इलेक्ट्रिक फील्ड इन अपोजिट डायरेक्शन. याचा अर्थ हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला. आता डायलेक्ट्रिक स्लॅब डायलेक्ट्रिक म्हटले दोन प्रकारचे, पोलर किंवा नॉन पोलर. कसाही असला आपल्याला माहिती आहे जर तो पोलर असेल तर त्याला डायपोल मोमेंट असते मायनस प्लस, डायपोल मोमेंटची डायरेक्शन अशी असते. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड दिलं तर डायपोल मोमेंट काय होते, फील्डच्या डायरेक्शन इथे टॉर्क ऍक्ट होतं असं होतं. याचा अर्थ सगळ्या डायपोल मोमेंट एका डायरेक्शन येतात, सबस्टन्सला डायपोल मोमेंट येते म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज इकडे राहतो आणि पॉझिटिव्ह चार्ज, कारण डायपोल मोमेंटची डायरेक्शन अशी असणार आहे. आणि डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी असते, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. याचा अर्थ एका साईडला निगेटिव्ह दुसऱ्या साईडला पॉझिटिव्ह. हे जर पोलर. नॉन पोलर असेल तर ऍटम डायपोल नसतो, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेंटर्स, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज सेंटर्स एका ठिकाणी असतात. पण हा फील्डमध्ये ठेवला फील्डचा फोर्स पॉझिटिव्हवरती ऍक्ट होणार, फोर्स फील्डच्या दिशेला, निगेटिव्ह चार्जवरती ऍक्ट होणार, फोर्स फील्डच्या अपोजिट. आणि म्हणजे दोन चार्जेस काय होतात, स्प्लिट होतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्प्लिट होतात, परत एकदा डायपोल मोमेंट क्रिएट होते आणि ही डायपोल मोमेंट सुद्धा फील्डच्या डायरेक्शन राहते. याचा अर्थ निगेटिव्ह चार्ज इकडे असेल आणि प्रत्येक ऍटमचा असणार, तेव्हा आपण एका सरफेसवर दाखवतो, नंबर ऑफ ऍटम्स असतील. याचाच अर्थ तो पोलर असेल किंवा नॉन पोलर असेल त्याच्या एका साईडला म्हणजे फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला जो फेस असेल त्याच्यावर निगेटिव्ह फील्डच्या डायरेक्शन जो फेस आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह, लेफ्ट सरफेसला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, राईट सरफेसला पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. याचा अर्थ हा पोलराइज झाला. पोलराइज झाला म्हणजे डायपोल मोमेंट आली, स्वतःच इलेक्ट्रिक फील्ड आली. याचं इलेक्ट्रिक फील्ड अर्थातच पोलरायझेशन फील्ड और इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, ईपी. आता हे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड जसं आपण हे ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड दिलं तसं इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड किती असतील, जर त्याची व्हॅल्यू आपल्याला द्यायची असेल तर ईपी बरोबर सिग्मा पी डिवाइडेड बाय एप्सिलॉन. पुस्तकामध्ये एप्सिलॉन 0 दिला, एप्सिलॉन 0 नाहीये कारण हे फील्ड कुठं असणार, डायलेक्ट्रिक मध्ये. डायलेक्ट्रिकची परमिटिव्हिटी एप्सिलॉन 0 नसते, ती एअर साठी असते. पण डायलेक्ट्रिक मटेरियलची परमिटिव्हिटी असते एप्सिलॉन. मी पुस्तकामध्ये एप्सिलॉन 0 दिला, आपण एप्सिलॉन 0 नाही घेणार. आणि मग एप्सिलॉन 0 घ्यायचं असेल तर सिग्मा पी डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0 के. K is the dielectric constant of this material. या मटेरियलचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. सिग्मा म्हणजे क्यू अपॉन पी असतो, तसा सिग्मा पी म्हणजे क्यू पी अपॉन ई. जेवढा प्लेटचा एरिया तेवढाच स्लॅबचा एरिया असणार, त्यामुळे क्यूपी अपॉन ए एप्सिलॉन 0 के असं लिहू शकता. तर इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू या पद्धतीने असेल, विच इज अपोजिट टू द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. मग हे अप्लाइड फील्ड, हे इंड्युस्ड फील्ड. नेट इलेक्ट्रिक फील्ड जर लिहायचं असेल तर नेट इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा आपण लिहू शकतो सेक ई डॅश किंवा ई बरोबर E0 मायनस ई. हे नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे. पण आपल्याला आठवत असेल तर डायरेक्ट कॉन्स्टंटचे वेगळ्या फॉर्म्युले आहेत. इप्सिलॉन डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0, फोर्स इन एअर डिवाइडेड बाय फोर्स इन मीडियम डिवाइडेड बाय फोर्स इन एअर. त्याचबरोबर फोर्स इन एअर डिवाइडेड बाय फोर्स इन मीडियम, इलेक्ट्रिक फील्ड इन एअर डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड इन मीडियम, असे त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. आपण जेव्हा टॉपिकच्या सुरुवातीला तिथलं त्यावेळी सांगितलेलं आहे. तसं आता इथं हे इलेक्ट्रिक फील्ड विदाउट मीडियम, हे इलेक्ट्रिक फील्ड विथ मीडियम. मीडियम नसताना इलेक्ट्रिक फील्ड एवढं आहे, मीडियम नंतर आपण घेतलं ते तयार झालेलं फील्ड पण नेट फील्ड एवढं आहे. याचा अर्थ इथं इप्सिलॉन के बरोबर, आता हा के कोणाचा असेल तर या डायलेक्ट्रिक मीडियमचा. आता इथं दोन्हीचा पण फील्ड घेतो, याचा अर्थ त्याला मी नाव देतो थोडंसं के डॅश. के डॅश याचा अर्थ हे एक मीडियम आहे, तिथं दुसरं एअर मीडियम असणार. ह्या दोघांचा जो काय दोघांचा रिझल्टंट जो असेल तो के डॅश. आणि या के डॅश साठी E0 विदाउट मीडियम आणि E0 मायनस EP विथ मीडियम. आणि मग हा फॅक्टर इकडे घेतला, के डॅश इकडे जातो आणि म्हणून याच्या ऐवजी असं लिहिलं जातं E0 पण के डॅश. सो इन दिस वे नेट इलेक्ट्रिक फील्ड एक मॅक्झिमम फील्ड आहे ज्याच्यामुळे हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला, त्याचं पोलरायझेशन झालं, फील्ड तयार झालं. आणि तयार झालेलं फील्ड पॉझिटिव्ह निगेटिव्ह याचा अर्थ अप्लाइड फील्डच्या अपोजिट आहे. याचा दोघांची वजाबाकी होणार आहे, तयार होणार नेट फील्ड आपण असं लिहिलं. आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या डेफिनेशननुसार E0 डिवाइड बाय E0 मायनस EP म्हणजे विदाउट फील्ड विथ फील्ड अशी दोन इलेक्ट्रिक फील्ड आहेत. या इलेक्ट्रिक फील्डचा रेशो म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम.
मग या ठिकाणी आता मीडियम एक नाही, एअर आणि डायलेक्ट्रिक असे, त्यामुळे दोघांचा रिझल्टंट किंवा नेट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण केडॅश घेतलाय. मग या पद्धतीनं E इक्वल E0 मायनस EP और E0 अपॉन K डॅश अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्हाला E0 ची व्हॅल्यू इथं ही E0 ची व्हॅल्यू ठेवून पुढे एक्सप्रेशन एक्सटेंड करता येते. डझंट मॅटर, त्याची काही गरज पडत नाही आणि लिहायचंच असेल तरी पण लिहू शकता. E इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण E0 किती असणार आहे Q डिवाइड बाय एप्सिलॉन 0 K डॅश आणि मग Q बरोबर ह्या दोघांचा गुणाकार येईल असं आपण एक्सप्रेशन लिहू शकता. एक्सप्रेशनचा पुढे कुठे वापर होत नाहीये इथं पण. आता प्रश्न असा आहे आपल्याला याची कपॅसिटी मांडायची आहे पॅरापेट कपॅसिटरची विथ दिस डायलेक्ट्रिक. आपण अगोदर विदाउट डायलेक्ट्रिक सांगितलं विथ डायलेक्ट्रिक घेतोय. मग या ठिकाणी इथे एक इलेक्ट्रिक फील्ड आणि इथे एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. हे इथं मीडियम डायलेक्ट्रिक आणि इथं मध्ये नो मीडियम एम्प्टी स्पेस आहे किंवा एअर व्हॅक्यूम असेल. मग फ्री स्पेस म्हणून आपण डायलेक्ट्रिकची थिकनेस T आहे आणि रिमेनिंग थिकनेस जी आहे ती किती असेल तर रिमेनिंग जी थिकनेस असेल ती असेल थिकनेस जी असेल ती D मायनस T अशी असेल. टोटल D मधून T वजा केला की राहिलेली रिमेनिंग जी ही मधली एम्प्टी दिसते ती D मायनस T. मग आपल्याला इंटेन्सिटी जी व्याख्या जी आहे ती व्याख्या अशी पण आहे dV बाय dx रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणजेच पोटेन्शियल पर युनिट डिस्टन्स व्होल्ट पर मीटर असतं युनिट आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स अपॉन डिस्टन्स म्हणजे इंटेन्सिटी असेल तर पोटेन्शियल डिफरन्स बरोबर इंटू एक्स किंवा इंटू डी. तसं आता इथं या कंडेन्सरचं टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कंडेन्सर capacitor or condenser is equal to potential difference across T plus potential difference across D minus T. दोन डिस्टन्सेस आहेत, एक रिमेनिंग स्पेस आहे आणि एक डायलेक्ट्रिक स्लॅबचे. या स्लॅबच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स अधिक रिमेनिंग स्पेसच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स. सो V is equal to V1 plus V2 म्हणून V1 plus V2 यातला V1 म्हणजे काय थिकनेस डायलेक्ट्रिक स्लॅब. पण डायलेक्ट्रिक स्लॅबची फील्ड आहे EP. सो EP इंटू T प्लस इंटू X इंटू V बरोबर इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स असा फॉर्म्युला आहे. इंटेन्सिटी किती आहे या डायलेक्ट्रिक स्लॅबसाठी EP आणि थिकनेस किती आहे T. त्याचप्रमाणे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रिमेनिंग स्पेसची इंटेन्सिटी आहे E0 आणि थिकनेस आहे D मायनस T. या पद्धतीने E0 इंटू D मायनस T प्लस EP इंटू T. नाव V इज इक्वल टू आता EP ची व्हॅल्यू सुद्धा या पद्धतीने EP ची व्हॅल्यू लिहायची असेल तर EP ची व्हॅल्यू सुद्धा अशी लिहिली जाईल. EP ची व्हॅल्यू अशी लिहिली जाईल तर या डायलेक्ट्रिक मीडियमचा कॉन्स्टंट K असेल तर K बरोबर E0 अपॉन EP. कारण विदाउट मीडियम विथ मीडियम हा जो रेशियो त्याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दॅट मीडियम असं म्हटलं जातं. मग या डायलेक्ट्रिक स्लॅबचा जर कॉन्स्टंट K असेल तर EP अपॉन E0 अपॉन EP बरोबर K राहतो आणि म्हणून EP बरोबर हा EP कडे घेतला. EP बरोबर काय राहणार EP बरोबर E0 अपॉन K. हा इकडे आला हा फॅक्टर इकडे आला. EP ची व्हॅल्यू E0 अपॉन K इंटू T प्लस E0 इंटू D प्लस T. E0 इंटू D प्लस T म्हणजे इथं दोन्ही आपण एक्सप्रेशन्स E0 मध्ये घेतलेली आहेत. आणि आता therefore V is equal to E0 कॉमन घेतला इथं राहील T प्लस D मायनस T असं राहील. हा E0 कॉमन घेतलाय इथं T अपॉन K राहणार आहे. सॉरी T अपॉन K राहणार आहे. E0 कॉमन घेतला T अपॉन K प्लस E0 कॉमन घेतला D मायनस T. अँड नाव E0 ची व्हॅल्यू किती आहे तर E0 ची व्हॅल्यू आहे Q डिवाइड बाय एप्सिलॉन 0 इनटू ब्रॅकेट. आता लिहिताना टेक्स्ट प्रमाणे लिहितो. ही टर्म अगोदर ही टर्म नंतर काय हरकत नाही, बेरीज आहे लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. मग या ठिकाणी E0 इंटू ब्रॅकेट T अपॉन K प्लस D मायनस T म्हणजेच E0 ची किंमत आहे Q अपॉन एप्सिलॉन 0 इंटू D मायनस T प्लस T अपॉन K.
आणि मग हा जर पोटेन्शियल डिफरन्स असेल चार्ज या कंडेन्सरचा क्यू आहे, देअरफॉर कपॅसिटी इज इक्वल क्यू अपॉन व्ही. सो क्यू डिवाइडेड बाय व्ही, व्हीची व्हॅल्यू क्यू अपॉन एप्सिलॉन 0 इंटू ब्रॅकेट डी मायनस टी प्लस टी अपॉन टी इन दिस. इथला क्यू आणि क्यू कॅन्सल होतो. हा एप्सिलॉन 0 वरती जातो डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये राहील डी मायनस टी प्लस टी अपॉन टी. या तर कपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कंडेन्सर विथ डायलेक्ट्रिक जर लिहायची असेल, विथ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स लिहायची असेल तर हा फॉर्म्युला सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 डी मायनस टी अपॉन टी प्लस के हा या ठिकाणचा फॉर्म्युला आहे. सो कपॅसिटी और कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कंडेन्सर विथ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स, दोन प्लेट्सच्या मध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केला तर या कंडेन्सरची कपॅसिटी असताना किती होती आपण अगोदर सांगितली. ए एप्सिलॉन 0 ती लिहिली आहे बघा, ए एप्सिलॉन 0 अपॉन डी विदाउट डायरेक्ट स्लॅब. पण स्लॅब ठेवला तर फॉर्म्युल्यामध्ये बदल होतोय. त्या स्लॅबची थिकनेस टी असेल आणि टी ही डी पेक्षा कमी असेल तर ए एप्सिलॉन 0 अपॉन डी मायनस टी प्लस टी अपॉन के, वेअर के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दिस डायलेक्ट्रिक मटेरियल ऑफ द स्लॅब. हा जो स्लॅब ज्या मटेरियलचा आहे त्या मटेरियलचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, त्याची थिकनेस आणि दोन प्लेट मध्ये सेपरेशन या पद्धतीने आपण देतोय. तर कपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर फील्ड विथ डायरेक्ट स्लॅब बिटवीन द प्लेट्स इज, तो फॉर्म्युलाला काय काय समजले बघा. वी हॅव टू कन्सिडर ए पॅरलल प्लेट कपॅसिटर. We have to consider a parallel plate capacitor consisting of two parallel metal plates, say P1 and P2. The charge plus Q is given to the plate P. The charge minus Q is induced on the inner side of the other plate, and the charge plus Q which is induced on the far side, which is free, that can be removed by earthing. Therefore, the capacity of such parallel plate capacitor without dielectric is epsilon 0 upon D. And electric field between the plates is sigma upon epsilon किंवा sigma q divided by epsilon 0 k, where sigma is the surface charge density, charge point area, q upon e. मग या पद्धतीने आपण ऑलरेडी सांगितलं. आता if the dielectric constant consider, we have to consider dielectric slab of thickness t and dielectric constant k. या डायलेक्ट्रिक मटेरियलची थिकनेस जी आहे ती टी आहे, याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तो के आहे, आणि दिस थिकनेस इज लेस दॅन डी. डी जे स्पेसिंग दोघांमध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे, याचा काही स्पेस मोकळी राहणार आहे. अशा पद्धतीचा आपण डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला तर या ठिकाणी ऍज दिस डायलेक्ट्रिक स्लॅब इज केप्ट इन द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज 0, म्हणजे हा कंडेन्सरचं जे फील्ड आहे त्याच्यामध्ये हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला. देअरफॉर इट गेट्स पोलराइज्ड. या डायलेक्ट्रिक स्लॅबचं काय होतं, पोलरायझेशन होतं. ड्यू टू दिस पोलरायझेशन द चार्ज मायनस क्यू इज इंड्यूस्ड ऑन लेफ्ट साइड and charge plus q किंवा minus qp and plus qp induced charges. So charge minus qp is induced on left side and charge plus qp is induced on the right side of the slab due to the polarization, and this induced charge gives rise to the induced electric field or polarization field. So EP in opposite direction to that of applied field. Applied field च्या opposite direction इथे field तयार होतं. या field ची value, this induced electric field is given by सिग्मा पी, म्हणजे इथे इंड्यूस सरफेस चार्ज डेन्सिटी डिवाइडेड बाय इप्सिलॉन. पाहिजे पुस्तकामध्ये इप्सिलॉन 0 दिला, इप्सिलॉन 0 नाहीये, कारण हा जो डायलेक्ट्रिक स्लॅब असेल या डायलेक्ट्रिक स्लॅब साठी डायलेक्ट्रिक मटेरियल साठी परमिटिव्हिटी इप्सिलॉन 0 लिहित नाही, ती एअर साठी लिहितात. हे आपण बाहेरच्यासाठी घेतली, पण या मटेरियल साठी किती घेणार आहे आपण, इप्सिलॉन. सो इप्सिलॉन, पण इप्सिलॉनची व्हॅल्यू इप्सिलॉन 0 कारण मगाशी सांगितलं की कसा लिहिला जातो, इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन 0 बरोबर के, म्हणून इप्सिलॉन बरोबर इप्सिलॉन 0 के असा लिहितो. म्हणजे के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल सिग्मा पी डिवाइडेड बाय इप्सिलॉन किंवा सिग्मा पी डिवाइडेड बाय इप्सिलॉन 0 के, तर सिग्मा इप्सिलॉन बरोबर इप्सिलॉन 0 के. सिग्मा पी ची व्हॅल्यू क्यूपी अपॉन ए. तर हा या पद्धतीचा फॉर्म्युला असेल. सिमिलरली दोन फील्ड आहेत, अप्लाइड फील्ड, इंड्युस्ड फील्ड, एक राईट साइडला असेल, दुसरा इंड्युस्ड लेफ्ट साइडला अपोजिट आहे, त्यामुळे दोघांची होणारे वजाबाकी नेट इलेक्ट्रिक फील्ड असेल ई बरोबर E0 मायनस ईपी, आणि ते सुद्धा याच्या डेफिनेशन नुसार विदाउट मीडियम विथ मीडियम, इलेक्ट्रिक फील्ड विदाउट मीडियम विथ इलेक्ट्रिक फील्ड विथ मीडियम, या दोघांचा रेशो म्हणजे त्या रिझल्टंट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल. मग दो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दिस कंबाइंड मटेरियल के डॅश, इथं केस दिलाय, आपल्याला के ची गरज नाही, ऍक्च्युअली के फक्त या स्लॅब पुरतं. इथं हे फील्ड दोन्ही आपण घेतले, टोटल फील्ड घेतलं इथलं, त्या टोटल म्हणजे एअर प्लस किंवा इथं व्हॅक्युम प्लस डायलेक्ट्रिक, एअर प्लस डायलेक्ट्रिक, ह्या दोघांचा रिझल्टंट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के असेल तर के बरोबर इलेक्ट्रिक फील्ड विदाउट मीडियम, इलेक्ट्रिक फील्ड विथ मीडियम, या पद्धतीनं आपण या पद्धतीचं फॉर्म्युला लिहू शकता.
इथं E0 ची व्हॅल्यू Q अपॉन एप्सिलॉन 0 ठेवू शकता. पुढे तुम्ही Q बरोबर लिहू शकता. डझंट मॅटर, पुढे लागत नाहीये, फॉर्म्युला ते लिहिला. आता मात्र या ठिकाणी दोन इलेक्ट्रिक फील्ड आहेत, दोन स्पेस आहेत. एक डायलेक्ट्रिक स्पेस ऑफ थिकनेस T आणि अदर रिमेनिंग स्पेस ज्याच्यात मीडियम नाही असं एक स्पेस आहे. ते D मधून T वजा केल्यानंतर रिमेनिंग स्पेस मिळतं. रिमेनिंग स्पेसची थिकनेस असेल D मायनस T आणि स्लॅबची थिकनेस असेल, डायलेक्ट्रिक स्लॅबची थिकनेस असेल T. मग इथं हे दोन स्लॅब आहेत, पोटेन्शियल पण स्केलर आहे. मग या विदाउट मीडियम आणि विथ मीडियम या दोघांनाही चार्जेस आहेत. मग इथं पोटेन्शियल चार्जेस आहेत म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आलं. मग या पहिल्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, दुसऱ्याचं पोटेन्शियल डिफरन्स, या दोघांची बेरीज, कारण पोटेन्शियल डिफरन्स स्केलर त्यामुळे त्या दोघांची बेरीज म्हणजे या ठिकाणचे टोटल पोटेन्शियल डिफरन्स. सो टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस होल एलिमेंट, होल कॉम्बिनेशन, होल कंडेन्सर कॅपॅसिटर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस T प्लस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस D मायनस T. आता पोटेन्शियल डिफरन्स कसे लिहितात तर E बरोबर V अपॉन X dV बाय dx म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अपॉन डिस्टन्स. इथे D लिहिलं तरी चालेल. म्हणून E बरोबर काय, V बरोबर काय राहतो E इंटू D, इंटेन्स इंटू डिस्टन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. मग तसं इथं पोटेन्शियल डिफरन्स कोणाचं लिहायचं आहे, Tचं. मग डिस्टन्स T आहे, पोटेन्शियल डिफरन्स T साठी EP आहे, सो EP इंटू T. दुसरा डिस्टन्स D मायनस T आहे, त्याचं पण इंटेन्सिटी E0 आहे, सो E0 इंटू D मायनस T या पद्धतीने. सो V इज इक्वल टू EP T प्लस E0 D मायनस T. आता EP ची व्हॅल्यू बाय डेफिनेशन परत एकदा EK बरोबर विदाउट फील्ड विथ फील्ड, विदाउट फील्ड विथ फील्ड या दोघांचा रेशो म्हणजे फील्ड विदाउट मीडियम आणि फील्ड विथ मीडियम या दोघांचा रेशो जो म्हणजे असेल डायरेक्ट कॉन्स्ट ऑफ द मीडियम. मग हा असा जर असेल तर EP कडे गेला K इकडे गेला, EP बरोबर E0 अपॉन K म्हणून EP ची व्हॅल्यू E0 अपॉन K लिहिली. सो E0 अपॉन K इंटू T प्लस E0 इंटू D मायनस T या दोघांमधून E0 कॉमन घेतोय. इथं राहणार आहे T अपॉन K प्लस पुढे राहणार आहे D मायनस T. सो या पद्धतीने E0 ची व्हॅल्यू पुढे ठेवली आपण. E0 ची व्हॅल्यू Q डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0 आहे. सो A अपॉन एप्सिलॉन 0 इंटू D प्लस T प्लस D मायनस T प्लस D मायनस T प्लस T अपॉन K. आणि मग हा जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तर कॅपॅसिटी कशी लिहायची, तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला C इज इक्वल टू Q अपॉन V आहे. कंडेन्सरचा चार्ज किती आहे, Q आहे. सो Q अपॉन V, त्यातला V जो आहे तो इथे ठेवला Q अपॉन एप्सिलॉन 0 एप्सिलॉन 0 इंटू ब्रॅकेट D मायनस T प्लस T अपॉन K. Q आणि Q कॅन्सल होतो. हा भागिले 1 भागिले 1 अपॉन आहे, हा वरती जाणार आहे, हा इथं भागिलेच राहतो, हा वरती जाणार आहे एप्सिलॉन 0 इंटू ब्रॅकेट D मायनस T प्लस T अपॉन K. So in this way, capacity of parallel plate capacitor filled with a dielectric slab is given by A epsilon 0 in the bracket D minus T plus T upon K. या ठिकाणी त्या कंडेन्सरचा प्रत्येक प्लेटचा एरिया A, दोन प्लेट्स मधलं सेपरेशन D, त्या दोन प्लेट्स मध्ये जो डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला त्याची थिकनेस T आणि त्या डायलेक्ट्रिक मटेरियलचा कॉन्स्टंट K या पद्धतीने कॅपॅसिटीचा फॉर्म्युला मिळतो. So this is the expression. This is the expression for capacitance of parallel capacitor filled with a dielectric slab between the plates. म्हणजे या पद्धतीचे एक्सप्रेशन आलं. आता याच्यावरती अजून एक 2-3 प्रमाण ऍडिशनल पॉइंट्स दिलेले आहेत ते असे आहेत पहा. हा डायलेक्ट्रिक स्लॅब आपण ठेवलाय, थिकनेस T आहे, T ही D पेक्षा कमी आहे, त्यामध्ये मोकळी जागा आहे, पण ही थिकनेस वाढवली आणि हा डायलेक्ट्रिक स्लॅब पूर्ण असा घेतला. किती घेतला, जर या ठिकाणी एंटायर स्पेस बिटवीन द प्लेट्स, दोन प्लेट्स मध्ये असताना टोटल स्पेस इज ऑक्युपाइड बाय दिस स्लॅब, पूर्ण त्या स्पेस मध्ये जर स्लॅब ठेवला तर त्याची थिकनेस कशी एवढी असणार आहे, D एवढी असणार आहे. म्हणून C इज इक्वल टू एप्सिलॉन 0 डिवाइडेड बाय D मायनस D प्लस T अपॉन K किंवा D अपॉन K. सॉरी, T ची किंमत D ठेवली तर D मायनस D 0 राहिला, याचा अर्थ A एप्सिलॉन 0 डिवाइडेड बाय D अपॉन K म्हणजेच एप्सिलॉन 0 K अपॉन D. आणि म्हणून जर या ठिकाणी हा जो डायलेक्ट्रिक स्लॅब तो पूर्ण स्पेस मध्ये दोन प्लेट्स मध्ये पूर्ण ठेवला, त्याची थिकनेस ही त्या दोन स्पेस मधल्या दोन प्लेट मधल्या डिस्टन्स एवढी असेल, T बरोबर जर D असेल तर कॅपॅसिटी ऑफ पॅरॅलेल कंडेन्सर फील्ड विथ कम्प्लिटली फील्ड विथ डायलेक्ट्रिक इज A epsilon 0 K upon D, where K is the dielectric constant of the medium between the plates. And now this can be further written as A epsilon 0 upon D into K. This is the capacity of a capacitor into K. So capacity of parallel condenser with a medium is equal to K into capacity without medium.
म्हणजे परत एकदा डायरेक्ट कॉन्स्टंटचा रेशो तुम्हाला सांगणार आहे CM/C0 उलटा येईल. विथ मीडियम डिवायडेड बाय विदाउट मीडियम हा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला तुम्हाला न्यूमेरिकल साठी लागेल. हा फॉर्म्युला न्यूमेरिकल साठी कॅपॅसिटी विथ मीडियम दिलेली आहे. मीडियम कुठलं तरी ठेवलं त्या मीडियम सकट मीडियम सहित कॅपॅसिटी त्या मीडियम साठी कॅपॅसिटी एवढी असेल, मीडियम काढल्यानंतर कॅपॅसिटी एवढी राहते, तर त्या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असेल. हे 20 असेल, हे 4 असेल तर उत्तर येईल 4. 20 भागिले 4 म्हणजे 5. कॅपॅसिटी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम 5. या पद्धतीचा फॉर्म्युला असेल. सो कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कंडेन्सर filled with dielectric is K times the capacity of parallel plate condenser with air or vacuum or without medium. Without medium ची कॅपॅसिटी त्याच्या K टाइम्स मीडियमची कॅपॅसिटी असेल, वेअर K इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे ज्या मीडियम तुम्ही घेणार त्या मीडियमचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जेवढा असेल तेवढ्या पटीनं कॅपॅसिटी काय होते वाढते. जर तो 10 असेल तर 10 पटीनं वाढेल, 20 असेल तर 20 पटीनं वाढेल, 2 असेल तर 2 पटीनं वाढेल. याचा अर्थ कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर विथ मीडियम इन्क्रीजेस K टाइम्स द कॅपॅसिटी विथ एअर. तर या पद्धतीचा एक पहिला मुद्दा असेल. दुसरा मुद्दा याच्यात असा आहे, जर हा जो स्पेस आहे दोघांमधला या कंडेन्सर्स मध्ये 2 प्लेट्स आहेत, त्या प्लेट्स मध्ये आता एक स्लॅबच्या ऐवजी नंबर ऑफ स्लॅब्स ठेवली. इथं एकाच थिकनेस T1, दुसऱ्याची T2, तिसऱ्याची T3 असे Tn असे नंबर ऑफ स्लॅब्स ठेवले. सो इफ number of slabs, dielectric slabs are introduced in between two parallel plates having thicknesses T1, T2 up to Tn and dielectric constants K1, K2 up to Tn. असे जर ठेवले तर दिस अरेंजमेंट इज इक्वल टू हा पहिला कंडेन्सर, हा दुसरा कंडेन्सर, तिसरा कंडेन्सर सी या ठिकाणची अरेंजमेंट होणार आहे. इथं 2 मधलं स्पेसिंग 0 असणार आहे, म्हणजे हा फॅक्टर 0 राहणार आहे, म्हणजे कॅपॅसिटी राहणार आहे C इज इक्वल टू एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय T/K अशी नाही. हा स्पेसिंग नाही जी रिमेनिंग स्पेस 0 याचा पूर्ण स्पेस ऑक्युपाय केलाय, त्यामुळे एप्सिलॉन 0 T/K. पण हे जर सगळे कंडेन्सर्स पॅरलल सिरीज मध्ये असतील, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स 1/CS बरोबर 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 दोनच घेऊ तात्पुरते. मग पहिल्या कंडेन्सरची कॅपॅसिटी काय राहील बघा, 1/0 T1/K1 प्लस 1/0 T2/K2 म्हणजेच राहील पहा हा भागिले तो वरती गेला T1/K1 प्लस एप्सिलॉन तर ये अपॉन एप्सिलॉन 0 प्लस T2/K2 अपॉन एप्सिलॉन 0. आता डिनॉमिनेटर सेम आहे, याचा अर्थ वरती न्यूमरेटरशी पण बेरीज होईल T1/K1 प्लस T2/K2 डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0 आणि तो 1/CS. 2 असतील तर 3 असतील तर तिसरा फॅक्टर, 4 असतील चौथा फॅक्टर. व CS घेतला तर दुसरा पॉइंट याच्यात आहे, इफ number of dielectric slabs of thicknesses means different materials of thicknesses T1, T2 up to Tn and dielectric constants K1, K2 up to Kn are introduced, then equivalent capacitance of this whole arrangement is C is equal to ulta घेतलं आपण A epsilon 0 divided by T1/K1 plus T2/K2 plus 2 असतील तर 3 असतील तर तिसरा फॅक्टर, 4 असतील तर चौथा फॅक्टर आणि n असतील तर n पर्यंत जाणार. या पद्धतीने फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. डायरेक्ट फॉर्म्युला दिला, फक्त आपण नोट म्हणून लक्षात ठेवणार आहात. इफ n number of dielectrics are introduced between these two plates having different thicknesses T1, T2, T3 up to Tn and having different dielectric constants K1, K2 up to Kn, then the capacitance of this whole arrangement is given by C is equal to epsilon 0 upon T1/K1 plus T2/K2 plus T3/K3 plus dash 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 Tn/Kn. या पद्धतीने कसं येते थोडक्यात तुम्हाला सांगितलं. हे कसं येतं तुमच्यासाठी नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. याच्या ऐवजी तोच कंडेन्सर तिसरा पॉइंट याच्यात असेल, हाच कंडेन्सर आहे आणि याच्यात जे आपण डायरेक्ट स्लॅब घेतली त्याचा अशी घेतो, आडवे घेतो. डायरेक्ट स्लॅब आपण आडवे घेतली, याचा अर्थ हा एक हा दुसरा असे पॅरल मध्ये येणार आहे. इथे नंबर ऑफ कंडेन्सर्स आहेत, याची एकाची थिकनेस. आता ही थिकनेस अशी असणार आहे, एरिया A1, A2, A3 up to An, डायरेक्ट कॉन्स्टन्ट्स K1, K2 up to Kn आणि थिकनेस मात्र प्रत्येकाची काय असणार इथं D असणार.
So if n number of dielectrics are introduced in parallel between the plates, then equivalent capacity काय असेल पहा. आता जर इथे डायलेक्ट्रिक स्लॅब परत घेतली तर फॉर्म्युला हाच आहे, फक्त तिथे स्पेस 0 आहे त्यामुळे हा फॅक्टर 0 असेल. कॅपॅसिटी राहते फॉर्म्युल्यानुसार एवढीच राहते. म्हणजे हा फॉर्म्युला P अपॉन K आहे, तो K अपॉन T होईल A एप्सिलॉन 0 K अपॉन T. T म्हणजेच D, T म्हणजेच D आहे. या पद्धतीनं फॉर्म्युला राहतोय. आणि असे 1, 2, 3 नंबर ऑफ कंडेन्सर्स कसे आहेत पॅरलल मध्ये. प्रत्येकाचा एरिया वेगळा आहे, प्रत्येकाचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वेगळा आहे. म्हणून एक कॅपॅसिटी C1, दुसरा C2, तिसरे C3 अशा असतील तर इक्वलेंट कॅपॅसिटन्स ऑफ दिस एलिमेंट इज C is equal to C1 plus C2 plus up to Cn. यातलं Cn किती असेल पहा. A1 epsilon 0 K1 upon D plus A2 epsilon 0 K2 upon D plus A2 An epsilon 0 Kn upon D. आणि मग यातून epsilon 0 upon D कॉमन घेतला तर A1 K1 plus A2 K2 plus A3 K3 up to An K असा राहतो. आणि त्याच्यानंतर जर प्रत्येकाचा हा एरिया जर इथे घेतलेला हा एरिया जर सारखा असेल तर एक कॉमन निघतो A epsilon 0 upon D into A1 plus A2 plus up to this way. N number of dielectric slabs are introduced in parallel in this mean between the plates. Equivalent capacitance of the arrangement is A epsilon 0 upon D into K1 plus K2 plus up to Kn. आणि त्याच्यानंतर पुढे अजून आहे, जर हा डायलेक्ट्रिक स्लॅब पूर्ण घेतला, या दोन प्लेट्स मध्ये पूर्ण डायलेक्ट्रिक स्लॅब घेतला, फक्त डायलेक्ट्रिक नाही घेतला तो आता मेटल स्लॅब, मेटल ब्लॉक घेतला, कंडक्टिंग मटेरियल घेतलं, तर कंडक्टिंग घेतलं T बरोबर Dच आहे. तर इथं T बरोबर जर D असेल तर इथं फॉर्म्युला राहताना कॅपॅसिटन्स साठी C is equal to A epsilon 0 अपॉन D minus T घेतोय. स्पेस असेल नसेल पण T डिवाइडेड बाय K मेटल साठी K किती असतो, इन्फिनिटी असतो. आणि हा जर इन्फिनिटी असेल तर T 1 अपॉन इन्फिनिटी 0 हा फॅक्टर निघून जाते, कॅपॅसिटी नवीन आहे. याचा अर्थ यातला C0 विदाउट आणि विथ मीडियम असं जर घेतला तर C0 असतो epsilon 0 अपॉन D. या दोघांचा जर रेशो घेतला तर तो रेशो तुम्हाला असा दिलाय नोट म्हणून. C0 अपॉन C बरोबर हे भागिले हे, तसेच हे भागिले हे, उलटून गुणिले D डिवाइडेड बाय D मायनस T. और C इज इक्वल टू उलटा घेतला D मायनस T अपॉन D इंटू C0. त्या ठिकाणी विथ मीडियम विदाउट मीडियम कॅपॅसिटी जे आहेत त्यांच्यामध्ये पण एक रिलेशन राहील. या पद्धतीचे 1, 2, 3 पॉइंट्स ऍडिशनल